आता आपल्याला लागले जाम भूक. तर सुपर भाईजान. लाईक शेअर कमेंट. हो भाई. मज्जा करणार आहे मित्रांनो माझी पुरी बी. तर गाईज फायनली बघू शकता आहे. तर हे गाईज कसे आहात सर्वजण. आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल. तर आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर गाईज आपल्याला गावाकडनं येऊन आज नाही म्हणलं तर 5-6 दिवस झाले ना. तर 5वा किंवा 6वा दिवस आहे आजचा. आणि मला हैदराबादला जायचे दिवस जवळजवळ आलेत. तर अजून 2-3 दिवस आहे मी गावाकडं. त्याच्यानंतर जाणार हैदराबादला. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघू आज काय काय होतं आहे आणि काय काय नाही. मी तर फर्स्ट ऑफ ऑल पहिलं उठल्यानंतर मम्मीनं मस्तपैकी इडली आणि डोसा बनवला होता. मला डोळ्यामध्ये झोप होती तर गरम गरम खाण्याकरता मम्मीनं म्हटली की उठ 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 म्हणून माझ्या मागं लागून मला उठून इडली डोसा खाऊ घातली. शकता माझी मम्मीला पण यूट्यूबचं तेवढं काय माहिती नाही आणि सोशल मीडिया काय असतो अजून काहीच माहिती नाही. तरी पण मम्मीला वाटते की यार माझं पण लेकरू ग्रो करावं, थोडं लाईफमध्ये काहीतरी करावं असं वाटते मम्मीला. तर भाई आता बघत आहे माझी मम्मी ब्लॉग. आणि आमचा मॉर्निंगचा तर नाश्ता झालेला आहे. आणि मला वाटत होतं की गावाकडे यार लाईट राहती किंवा नाही राहती. पण जेवढे दिवस आलो ना मित्रांनो तेवढे दिवस लाईटनं मात्र यावारीस एवढं साथ दिली ना. जातच नाही यार, लाईट जाते पण टायमावरती येते. माझ्या फोनमध्ये तेवढपर्यंत चार्जिंग होते गेली तर मी फोन बघतो. म्हणजे टाईमपास वगैरे सर्व चीजं होते. आणि मम्मीनं मला परत म्हणजे काही नवीन जसं आलो तसं नवीन पदार्थ बनवून खाऊ घातले. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला असतो पण माझा इंटरेस्ट नव्हता रे ब्लॉग बनवायचा. तर भाई तुम्हाला तर माहितीच आहे हे आपलं फलाट आहे. आणि तुम्ही बऱ्याचदा म्हणजे मी मागं जे व्हिडिओ टाकलो होतो ना त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल की हे माझं फलाट वगैरे सर्व चीजा. तर बघू शकता बढियापैकी मतलब म्हणजे हिरवं झालेलं आहे पूर्ण. आम्ही असा फ्री फायर खेळायचो ना भाई. म्हणजे सकाळी आम्ही फुल फोन चार्ज केला ना 100 चार्ज केला ना तर 1% राहूजेपर्यंत आम्ही एवढं फ्री फायर खेळायचो. हे जे सामान दिसते ना हे सामान दिसते का सामान हे माझ्या आजोबांची सामान आहे. आणि मी जसं गावाकडे आलो ना तसं इकडे नाही आलो रे फलाटाकडं. म्हणून आज थोडं स्नान वगैरे केलं आणि म्हणलं की चलो आपण फलाटकडे जायचं आणि आपल्या आजोबांचे थोडे दर्शन घ्यायचे. इकडं आलो माझ्या आजोबांच्या थोड्या पाया वगैरे पडल्या. आणि मग काय भाई मस्त वारं येते. चिल लाईफ यार. गावची लाईफ फार असते रे भाई. म्हणजे विषय कसा असते माहिती आहे का. कुणाचं टेन्शन नाही काही नाही यार. मस्त खायचं प्यायचं थोडंफार इकडलं तिकडलं काम करून मस्त चिल लाईफ मारायचं असं असते गावची लाईफ. तर गाईज मी मॉर्निंगला इडली आणि डोसा खाल्लेला आहे भाई. तेव्हापासून काही पण नाही खाल्लं आहे माहिती आहे का. आता लागली मला जाम भूक लागली म्हणजे खाणं तर जरुरीच आहे माहिती आहे का. बघू शकता हे पेरूचं झाड आहे. आणि हे झाड छोटं होतं ना म्हणजे माझे काका कोर्टामध्ये आहेत ना त्यांनी आणलं होतं कोर्टामधून. म्हणजे झाडे लावा हे प्रयोग म्हणजे काय तर निघालते योजना वगैरे काय होती आय डोंट नो ब्रदर. पण माझ्या काकाने घेऊन आले गावाकडं आणि आम्ही ते झाड लावले. मी आणि माझ्या आत्तूच्या हजबंड म्हणजे माझे मामाजी त्यांनी आणि माझ्या चाचूनी लावले हे झाड. तेव्हा लावताना फार छोटं होतं रे. 1-2 वर्षाची मागची गोष्ट आहे ही. छोटं होतं. आम्ही जे खड्डा खोदलो त्यानंतर झाड त्याच्यामध्ये टाकलो वरून पाणी टाकलो. म्हणजे अलग लेवलची खुशी असते ना तर तशी खुशी होती. परत आता बघतो तर काही झाड माझ्या हाईटपेक्षा फार उंच गेले. आता एवढं भारी वाटतंय ना म्हणजे यार आपण जे झाड लावलं ते आता बघू शकता हे झाड किती मोठं झालं आहे रे. मी केवढा दिसतो या झाडामुळे. जेव्हा होतं ना भाई लिटरली एवढं होतं एवढंच होतं रे. आणि आता फार मोठं झालं आहे तर मस्त वाटते. आणि याला फळं वगैरे पण लागणार. बघू नंतर फळं वगैरे लागल्यानंतर. आता तर छोटा आहे पण अजून 1-2 वर्षानंतर बरंच मोठं होईल. मोठं झाल्यानंतर याला पण पेरू वगैरे टाकतील खायला मजा येईल. पर हे सगळं सोडा आता आपल्याला लागलं जाम भूक. तर आपण बघू घरी जाऊन काहीतरी बनवायचं नाहीतर जे काय घरी डाळ भात असेल ते खायचं. कारण आता खाणं तर जरुरी आहे. आणि मम्मी पापा तर गेलेत बाहेर. तर आता आमची सिस्टर आहे बघू तिनं बनवलं काहीतरी इट्स ओके. हे बघू शकता मी काहीतरी अलग करायलो ना त्यामुळं माझ्या साईडचे 2-3 लेकरं आहेत. तुमचं नाव काय रे. नाव काय रे तुझं. सागर. तुला बॅग जेम आली की नाही आता.
इथं मारतोस? तुम्हाला ना काहीतरी अलग कला दाखवतो मित्रांनो. म्हणजे आमच्या गावामध्ये लहान पण लेकरं राहतात ना, एवढे सुंदर आणि सुशिक्षित म्हणा किंवा यार टॅलेंटेड रे. तू मार बरं बॅक जम्प, तुला येते का? बघू शकता काही जे किती सुपर भाईजान. तुझं नाव सांग एक बार. सागर. लाईक शेअर कमेंट पण. लाईक शेअर कमेंट. ओ भाई बघू शकता गाईज लिटरली. आणि केवढंच आहे रे. कितवीला आहेस तू आता? 6वी. 6वीला आहे तरी बॅक जम्प मारायला भाई. विषय नाही याचा हाड आहे रे लय. हे बघ काहीतरी काटून आलं. तुला एका मागे किती जम्प मारायचे? एक मारल्यानंतर दुसरा माराय ना का? दुसरा मार बरं. पडशील बरं का दमन. बघू शकता गाईज. अरे तू सायकल कशाला आणालास मधात? सावकाश मार बरं का. बढिया रे. ओ सुपर आहे वर. असं कर. लाईक शेअर कमेंट. लाईक शेअर कमेंट. बघा मित्रांनो बघू शकता असा प्रोग्राम चालतोय माझ्या घरी. आणि बीएड आपण एक स्टायलिश म्हणून वापरतो ना, पण इथं स्टाईल करणार काही बी करणार. हे बीएड वाढली ना दाढी, यायला वाटते की एवढी मोठी दाढी वाढवले आणि काय टाइमपास करते का. बांधली माझ्या मम्मीने. वा वा. आता बघा माझा लुक. मित्रांनो थोडं थांबा, तुम्हाला माझी पुरी बीएड हे साफ झालेली दिसेल. म्हणजे पुरा सेफ. म्हणजे असं हे पुरं बीएड आज काढूनच टाकणार आम्ही. मम्मी तर खुश यार माझ्यामुळं. बघू शकता काही माझी मम्मी ना माझ्या मम्मीला खुश करण्यासाठी ना मज्जा करणार मित्रांनो. माझी पुरी बीएड ना मी 0 करणार आहे. 0. तर गाईज फायनली बघू शकता आहे माझा लुक बिना बीएडचा. तर माझी मम्मी तर बहुत खुश झाली असेल. आता तिचे रिॲक्शन बघू म्हणा. अशा लुकमध्ये मला पाहायचं होतं म्हणा. अरे मम्मी म्हटली तर काय पण करू शकता ना भाई आपण. दाढी काय अलग. तर आर यू हॅपी? आर यू हॅपी? हा छान छान. काय छान? कसं दिसायलंय? म्हाताऱ्या छान दिसायला. छान म्हाताऱ्या माणसासारखं दिसायलो ग मम्मी. तू छान म्हणाली. छान दिसायला. छान गोरा. तुझं काय रिॲक्शन आहे? तर मम्मीला अशी लुक तर छानच वाटतात ना बाई. कुणाच्या पण मम्मीला छोटेसे कटिंग बारीक दाढी असं झालं तर छान वाटते ना. तर आता माझ्या मम्मीचं तर रिॲक्शन तुम्ही सॉलिड म्हणजे छान आहे असं म्हटलेलं बघितल्या. पण आता माझे पापा गेलेत बाहेर. तर पापा आल्यानंतर पापाचं काय रिॲक्शन होते ते पण तुम्हाला दाखवतो. चालते ना? तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा माझा हे लुक आज चांगला आहे का माझा पहिलेचा लुक चांगला होता. जरूर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया पापा आल्या. ओके. एकदम हिरो, एकदम बर्रो, चांगला आणि एकदम फर्स्ट क्लास, एकदम डेंजर, एकदम मस्त वाटत आहे. काय झालं बघ माझी भाऊ. मी दाढी काढलो ना मित्रांनो, त्यामुळे माझी मम्मी एवढं खुश झाली की गावाला पेढेच वाटतो म्हणाली. पेढे वाटणार आहे? कटिंग केलास की वाटणार पेढे? अगे कटिंग तर नॉर्मल आहे ना, कोणी पण यूज करायला. मम्मी आता लहान लेकरू बनून थोडंच राहायचे मला. अगं काय यार थोडी तर स्टाईल मारू द्या. बघा यार अजून पण ना भाई मला ना थोडी पण परवानगी नाही. मी जेव्हा गावाकडे असे करले करायसाठी केस वगैरे घेऊन येतो ना वाढून, माझ्या मागे एक पण दिवस असं सुखानं मला जेव देणार की भाई तू शांत खा, जा कटिंग कर, छोटी करून ये, दाढी कर, हेच राहते माझ्या मागे. वैशूने आणि मम्मीनं मिळून 1 लिटरची बॉटल आणली. 1 लिटरची बॉटल हैदराबादला फक्त 50ला भेटते. तर आमच्या इथे खेडेगावामध्ये कितीला दिले मम्मी? 60 रुपयाला. एवढं महाग द्यायचं ना. वाजून जसं आलो तसं आज पियालो मित्रांनो. मम्मीला फोर्स केलो थोडं स्प्राईट प्यायची म्हणून. तर मम्मीनं पैसे दिले आणि आमच्या मोहिनूनं जाऊन घेऊन आली. तर आता मस्तपैकी स्प्राईट वगैरे पिऊ आणि आपण झोपू. एक पिक्चर बघायला मराठी मस्तपैकी पुरी फॅमिली बसून आणि स्प्राईट पीत. ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.